तुम्हाला असं मेडिकल टाकायचं आहे याचा का उद्देश होता? म्हणजे मेडिकलच टाकू आपला, म्हणजे कुणाचा सपोर्ट होता? घरच्यांचा सपोर्ट होता की डॉक्टर लोकांचा सपोर्ट होता? मेडिकलमध्ये औषधे कोण आणत होते आणि कशी आणतात? तुमच्याकडून म्हणजे जे प्रॉफिट घेते की नाही, जे आणत होते त्याचे कसं राहते? सर एखादी एक्सपायर मध्ये औषधी राहते तर त्याचे तुम्ही काय करता? 10 से 12% मिळतात, जे जनरिक आहे, ॲलोपॅथिक आहे, आयुर्वेदिक आहे आणि पूर्ण औषधीचा खर्च किती निघाला, त्याच्यावरच्या वर प्रॉफिट किती निघाला, ते कसं काय आहे म्हणजे ते सांगू. मला समजा मेडिकल टाकायचं आहे तर मेडिकलची रिक्वायरमेंट काय आहे, तुम्हाला हे असं करायला लागेल, असं म्हणजे औषधी इतके रॅक आहे ते बनवावं लागेल, ते प्रॉफिट बघा. कारण की त्याचा सपोर्ट तुमच्या डॉक्टर लोकांच्या की त्याचा प्रॉफिट बहुत आहे. तर मग तुम्ही तुमची जे मेडिकल आहे, तुम्ही मेडिकल करायचं. तर हे मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आशा करतो तुम्ही खूप छान असाल आणि मी पण खूप छान आहे. तर मित्रांनो, आज आपण कॉलेजमध्ये आणि आज आपण कॉलेजमध्ये तुम्हाला सांगते की आपण आज फार्मसीच्या बारेमध्ये जाणून घेऊ. कारण की आपल्या क्लासमध्ये जे स्टुडंट आहेत त्याची एक मेडिकल आहे, तर त्याच्या मेडिकलच्या बारेमध्ये जाणून घेऊ. प्रॉफिट काय, लॉस काय आणि कसं का लागते म्हणून. आपल्याला तर तितकं काही माहीत नाही, पण आपण थोडंसं जाणून घेऊ. आपल्यासोबत सगळेजण आहेत आता सध्या क्लासमध्ये. प्रॅक्टिकल सबमिशन चालू आहे बघा. आपल्यासोबत पियुषही आहे आणि अंकुश बी आपलं प्रॅक्टिकल करून राहिलं आहे. तर मित्रांनो, सगळेजण आपले प्रॅक्टिकल सबमिट करत आहेत, सगळ्यांचे झाले बी. आणि आता आपण इथं व्हिडिओ शूट करू छानपैकी. तर कसं आहे मित्रांनो, इथचं सेटअप चांगला आहे, बॅकग्राऊंड बी चांगला आहे आणि इकडं व्ह्यू बी चांगला आहे, मोसम बी चांगला आहे. आणि आपले जे मेडिकलवाले स्टुडंट आहेत ज्याच्या बारेमध्ये आपण आज इंटरव्ह्यू घेणार आहोत, त्यांनी पण आपल्यासोबत आले आहेत. तर हे बघा मित्रांनो, यांनी प्रॅक्टिकल सबमिट करत होते. हाय करून द्या अरे का. आमच्या स्वागत आहे तुमच्या सगळ्यांच्या आमच्या एक यूट्यूब चॅनलवर. चला मित्रांनो, तुम्हाला दाखवते कसा आमच्या इंटरव्ह्यू असते. तर मित्रांनो, ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण तुमचा मेडिकलच्या बारेमध्ये जाणून घेऊ म्हणून, तर आपल्यासोबत वासनिक सर आहेत. सर कशा आहात तुम्ही? तर सर आपल्यासोबत आहेत. तर सर, तुम्हाला किती वर्ष झाले तुमच्या मेडिकलवर? मेडिकल आता सध्या 10 वर्ष झालं आहे. 10 वर्ष झाले आहेत मित्रांनो. आणि गोंदियाचे, गोंदियामध्ये प्रॉपर कुठे राहतो? आपण गोंदियामध्ये प्रॉपर नीलजवरून आहे. तर मित्रांनो, जे मेडिकल आहे, आम्ही पण मेडिकलच करतो, त्यांनी पण मेडिकल करतात. त्याची आता सध्या किती असेल तुमची? आमची एज आता सध्या 35 वर्ष आहे. सध्या 35 एज आहे मित्रांनो त्यांची. तरी त्यांनी आमच्या B.Pharm फर्स्ट इयरमध्ये आहे. त्याचं असं म्हणणं आहे की शिकण्याची एक वाईट असते, तर त्याप्रमाणे त्यांनी आमच्यासोबत आहेत, आम्हाला इतकं सहकार्य करतात. आमचं जे काही आहे ते समजून सांगत आहेत त्या मित्रांनो. त्यांनी जे आपले म्हणजे मोटिवेशन देतात आम्हाला खूप, तर आम्ही त्यांच्याकडून समजून घेतो. तर सर, मेडिकल हा असा आहे, म्हणजे मेडिकल म्हणजे एक विश्वास आहे, बरोबर सर? तर सर, मेडिकल टाकणे हा प्रॉफिटमध्ये आहे की लॉसमध्ये आहे? मेडिकल टाकणे हा प्रॉफिटमध्येच आहे, कारण तिथे जो आहे आम्हाला पर्सेंटेज राहील. मेडिकल मधून जो आपण एजन्सी असते तिथून आपण पर्सेंटेज राहील, आपण दवाई आणतो. ते प्रॉफिटच आहे, तिथे लॉस काय होत नाही. तर मित्रांनो, त्यांनी आपल्याला सांगितलं मेडिकलमध्ये प्रॉफिटमध्ये आहे. तर सर, तुम्हाला महिन्याचा इन्कम आणि तुमच्या मेडिकलच्या बारेमध्ये, जर आता मला समजा मेडिकल टाकायचं आहे, तर मेडिकलची रिक्वायरमेंट काय आहे, तुम्हाला हे असं करायला लागेल, असं म्हणजे औषधी इतके रॅक आहे ते बनवावं लागेल, ते सांगितलं. मेडिकलची रिक्वायरमेंट अशी आहे की 4 तरी रॅक पाहिजे. तिथे 2 काचेचे रॅक पाहिजे आणि फ्रीज, कम्प्युटर पाहिजे आणि तुमचा कॅमेरा पाहिजे. कॅमेरा सर कंपल्सरी आहे का? कॅमेरा कंपल्सरी आहे का? कारण की जसा DI येतं तिथे, तो DI पूर्ण चेक करतात. कॅमेरा असल्यामुळे पूर्ण दवाई आम्हाला कम्प्युटरमध्ये दिसते आणि कुणी जर आला इंडिकल काही होत आहे ते पूर्ण कॅमेरामध्ये आम्हाला दिसतं. तर कॅमेरा लावणे कंपल्सरी आहे का? कॅमेरा लावणे कंपल्सरी आहे का? कारण की त्या कॅमेरामध्ये पूर्ण तुमची औषधी आणि औषध जो देतात तो पण दिसतो आणि जे काम करणारे आहेत ते पण दिसतात. औषधी कुठे आहे ते पण आम्हाला तिथे कॅमेरामध्ये दिसू येते. आणि सर, मी काय म्हणते, तिथं आपले जे मेडिकल असते त्याच्यामध्ये कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप आणि प्रिंटर मशीन याची पण सगळे सक्त जरूरत आहे. सक्त जरूरत आहे कारण की आपण त्याच्यात बिल कम्प्युटरमध्ये जेव्हा आपण जो कस्टमर येतात, त्याचे पेशंट येतात, त्यांना आपण बिल देतो. तर मित्रांनो, याचा सांगण्याचा एक उद्देश आहे की आपण जे त्यांना औषधी देत आहे ते आपल्याला पूर्ण नोट करून पाहिजे. कारण की कोण चेकिंगला पण येतात ना, कोण येतं सर? इन्स्पेक्टर, DI येतात मित्रांनो. तर DI आल्यावर सगळं आपले जे रेकॉर्ड आहे ते चेक करतात, तिथं किती औषधी गेली, किती हे गेले. सर, एखादी एक्सपायर मध्ये औषधी राहिली तर मग त्याचे तुम्ही काय करता? एक्सपायर मध्ये जर राहिले तर आपण रिटर्न मध्ये देता. एजन्सीला
रिटर्न मध्ये देतात. जसं रिटर्न मध्ये द्याच लागते की तुम्ही हो. आणि तुम्ही डायरेक्ट कंपनीमध्ये बोलवता की कसं? नाही, डायरेक्ट आपण एजन्सी म्हणून बोलतो. एजन्सी आणि कंपनीमध्ये एजन्सी मधून आपण पर्सेंटेज बोलतो, तिथून डायरेक्ट आपण कंपनीतून बोलू शकतो. सर तुम्ही आम्हाला थोडंसं एक्सप्लेन करून सांगा, कारण की आम्ही त्या फील्डमध्ये नवीन आहोत, आम्हाला काही अनुभव नाही, तर तुम्ही थोडंसं आम्हाला सांगा म्हणजे का असते पर्सेंटेज असं सांगा. पर्सेंट म्हणजे जसा की जर 105 ची जर दवाई प्रिंटेड डेट असली 105 ची, तर त्याच्या आपल्याला 10 ते 12% भेटतात. तिथे जनरिक आहे, ॲलोपॅथिक आहे, आयुर्वेदिक आहे आणि आपला जनावरांची पण जी दवाई असतात. अच्छा. जशी जनरिक असली तर ते 50% असते तिथे, आणि ॲलोपॅथिक आयुर्वेदिक असली तिथे दवाई बघू आपण. तर तुम्ही ज्याप्रमाणे मला सांगितलं होतं की म्हणजे बॅकग्राऊंड मध्ये कॅमेऱ्याच्या की आपल्याला मेडिकल टाकासाठी समोर मॅट पाहिजे, ते व्हाईटवाली मॅट असली पाहिजे, ते रॅम्प असली पाहिजे, रूम इतकी असली पाहिजे, ते थोडं सांगा ना आम्हाला म्हणजे काय अवेलेबल पाहिजे. DI चेक करतात, रेक बरोबर 2 तरी असली पाहिजे काचाची. रॅक थोडे 2 म्हणजे किती बाय कितीचे पाहिजे? ते पाहिजे 8x4 ची. 8x4. अच्छा, 8x4 ची रेक पाहिजे 2 तरी असली तर DI परमिशन देतात. त्याच्यानंतर समोर जर डस्ट नाही आला पाहिजे म्हणून आपण पॉलिथिन लावतो. पॉलिथिन म्हणजे जे व्हाईटवाले पनीर आहे ते दिवाळी. आणि कॅमेरा पण असते, कॅमेरा पूर्ण दिसतात तिथे. आणि रूम किती पाहिजे सर? रूमचं काय तुमच्या 12x14 चे रूम पाहिजे. म्हणजे स्टार्टिंग 12x14 चे. 12x14 चे. आपल्याला जर त्याच्यापेक्षा मोठी रूम करायची राहिली तर मग कसं? नाही, ते तुम्ही मोठी काढू शकता. 12x14 च्या रूमच्या वरची पाहिजे. अच्छा. आधी असली तर DI परमिशन. सर मग तुमची रूम, तुमचे जे मेडिकल आहे गोंदियामध्ये, ते म्हणजे कसं आहे, किती बाय कितीचं आहे? ते सध्या तर ग्रामपंचायतची आहे. म्हणजे ग्रामपंचायतचे हे आहे. अच्छा. ते 12x14 ची रूम आहे. तिथे असं काय दिक्कत तर काही झाली नाही, परमिशन दिला. सर मग तुम्ही तुमचे जे मेडिकल आहे, तुम्ही मेडिकल करायचं परमिशन घेतली? मेडिकल हा कसा आहे, तिथून आपल्याला प्रॉफिट बी होतात आणि काही परेशानी वाला काही नाही आहे. मात्र आपण एजन्सीमधून दवा आणतो आणि सर्व देतो आपण. म्हणजे तुम्हाला असं मेडिकल टाकायचं साहेब याचा का उद्देश होता? म्हणजे मेडिकलच टाकू आपला, म्हणजे कुणाचा सपोर्ट होता? घरच्यांचा सपोर्ट होता की डॉक्टर लोकांचा सपोर्ट होता? असं तेव्हा सपोर्ट होता तर आमच्या घरी आमचे वडील जो आहे स्वतः डॉक्टर आहे. अच्छा. म्हणजे तुमचे पप्पा डॉक्टर आहे काय? DMS आहे की MBBS आहे? DMS आहे त्या काळात तरी 1960 चे आहे. 1960 चे. अच्छा. म्हणजे खूप जुने डॉक्टर आहेत मित्रांनो ते. अच्छा. आणि भावाचा पण सपोर्ट होता. भावाने डिफॉर्म केला होता. अच्छा, दादाने डिफॉर्म केला होता. अच्छा. तर मित्रांनो यांना इतका सपोर्ट होता. आणि तुम्हाला आता किती डॉक्टरचा सपोर्ट आहे जे तुमच्या मेडिकल चालू? 5-6 लोकांच्या डॉक्टरच्या मित्र हे म्हणजे या चालू आहे, याच्या डॉक्टरचा सपोर्ट आहे तुमच्या मित्रांनो यांना. तर तुम्ही इतका सपोर्ट आहे तर तुमचं मेन विषय आपला इथे की तुम्ही प्रॉफिट किती करता? प्रॉफिट म्हटलं तर पर डे आहे तर 15 ते 20 हजार होऊन जातात. 15 ते 20 हजार पर डे. मित्रांनो प्रॉफिट बघा, कारण की त्याचा सपोर्ट ज्या डॉक्टर लोकांच्या काही त्याचा प्रॉफिट बहुत आहे. 15 ते 20 हजार किती? 15-20 हजार 15 ते 20 हजार दिवसाचा. तर ते म्हणजे पूर्ण औषधी मिळून होईल का? पूर्ण मिळून औषधी. आता समजा मित्रांनो 20 हजाराच्या याच्या प्रॉफिट होत आहे. 20 हजाराच्या प्रॉफिट होऊन तुम्ही औषधीचे अलग हिसाब आणि तुमचं स्वतःचा म्हणजे वर इन्कम, त्याच्यावरची वर इन्कम किती काढता? स्वतः म्हटला तर त्याचे वर इन्कम काय नाही आहे, त्याच्यावर पर्सेंटेज निघते. जे आपण दवाई घेऊन आणतो ते 15 ते 20 हजार मध्ये टाकतो आणि त्याच्यावर पर्सेंटेज असते ते 5 ते 6 हजार असं. म्हणजे असं समजू का की तुम्ही 20 हजाराची औषधी विकत तर त्याच्यामधला 6,000 किंवा 5,000 तुमच्या हातात येत आहे. म्हणजे औषधी आहे की 15,000ची होते मित्रांनो, तर 5,000 आहे त्याच्यावर येतात. बरोबर माझं? तर मित्रांनो असं यांचं मत आहे. 12 seconds later. आपले क्लासेस आपले पियुष जुळले आहेत. तर पियुष हे आपले सर आहेत पासिंगचं. तर मित्रांनो आपला जो टॉपिक चालू होता तो आता मेन टॉपिक आहे की
तुमचं जे मेडिकल आहे, मेडिकलमध्ये औषधे कोण आणून देते आणि कशी आणतात, तुमच्याकडून म्हणजे जे प्रॉफिट घेते की नाही, जे आणून देते त्याचे कसं राहते, म्हणजे जे आणून देते त्याला तुम्ही पैसे देतात कसं, कंपनी थ्रूच येते का असं? म्हणजे आपल्याला जो औषधी पाहिजे ते डॉक्टर कसा लिहितात. अच्छा. जे चिठ्ठीमध्ये लिहितात ते औषधी आपण एजन्सीला देतो आणि तिथून जो आहे दुसरा एक व्यक्ती असते जो आपल्या रूटचे जेवढे की काय आहे मेडिकल त्या रूटचे पूर्ण औषधी तो एक आणतो. तो पर पॉलिथिन आहे 10 रुपये असे घेतात. पॉलिथिन म्हणजे एका पॉलिथिनमध्ये जर 10-12 दवाई असली तर 10 रुपये घेतात. ज्या एखादं पेटी असली तर 10 रुपये घेतात. पण तो चार्जेस घेतात आपले आणायचे. बरं चांगलं आहे की आम्हाला काही परेशानी होत नाही. ज्यामुळे आपल्याला तिथे जो एजन्सी आहे तिथे जायची काही गरज नाही आहे. सर तर मी असं समजू की जे पन्नीमध्ये येते औषध तिचा रेट समजा तिच्या समजा रेट तुम्ही बाहेर 50 रुपये विकत आहे टॅबलेट, म्हणजे टॅबलेट मध्ये पुरी स्ट्रीप ते 50 रुपये विकतात. तर जे पन्नीमध्ये तुम्हाला 10 रुपयाला येते का 10 रुपयाला येते ते पन्नी नाही आहे. ते एक म्हणजे 10 औषधी अच्छा औषधी जसं आपण एजन्सीला जर एखादा पूर्ण दिला दवाई अच्छा ते पूर्ण पॅकिंग करून देतात आणि ते जे पॉलिथिन आहे ते पॉलिथिन पूर्ण सीलमध्ये राहते आणि ते एक आणून सगळं देतात. त्याला आपण 10 रुपये देतो. तिथे जे प्राईस असते ते दवाई पॉपअप असते. तिथे काय ॲलोपॅथिक आहे, आयुर्वेदिक आहे आणि जनरल पण राहते. तर सर आता हे तर आपलं सगळं झालं. आता आपण आलो व्हिडिओच्या लास्ट टप्प्यामध्ये. तर लास्ट टप्प्यामध्ये मला एकच विचारायचं आहे की तुमचं जे आता महिन्याचं आहे, आपण दिवसाचं विचारतो, महिन्याला तुमचं जे हिसाब काढता तुम्ही पूर्ण हिसाब टोटल किती निघते, टोटल म्हणजे पूर्ण औषधीचा खर्च किती निघला, त्याच्यावरच्या वर प्रॉफिट किती निघला, ते कसं काय आहे म्हणजे ते सांगू द्या. तुम्ही महिन्याचं प्रॉफिट किती करता? महिन्याचं प्रॉफिट जर काढला तर आपल्याला 60 ते 70 हजार पर्यंत जातो. 60-70 हजार महिन्याच्या मेडिकलचा प्रॉफिट. अच्छा. आणि त्याच्यावर म्हणजे पूर्ण औषधी घेऊ शकतो. पूर्ण औषधी घेऊ. अच्छा. वर प्रॉफिट तुमचं तितकं काही आहे. तर असं काही आहे मित्रांनो यांचा. तर छान वाटलं तुमच्यासोबत स्वागत होतं तुमच्या आमच्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो असं काही होतं, आपण सध्या मोटो ब्लॉगिंग सोडून म्हणजे जे मेन पॉईंट होते तेव्हा आपण यांच्याकडून जाणून घेतलं, कारण की यांनी आम्हाला खूप समजवतात. आमच्या क्लासमध्ये सगळ्यात मोठे आहेत, आम्ही यांच्याकडून अनुभव घेत राहतो. तर मित्रांनो याच्याकडून जो अनुभव घेतला तो आम्हाला वाटलं की तुमच्यापर्यंत मी शेअर व्हावा, कारण की आमच्या क्लासमध्ये मुली आहेत, मुलं आहेत. आता नवीन फ्रेशर आले आहेत, B.Pharm आले. आता आम्ही 1 हप्त्यामध्ये सेकंड इयर मध्ये जाणार, तर आणखी मुलं येणार आहेत. तर सर चांगलं वाटलं तुमच्यासोबत. असंच आम्हाला सपोर्ट करा. आपण आता सेकंड इयर मध्ये जाऊ. तर मित्रांनो हा काय असा छोटासा एक व्हिडिओ होता. तुम्हाला आशा करतो की तुम्हाला छान वाटलं असेल. आणि बस थोडसा MS34 आदित्य रायडरचे 1K सबस्क्रायबर कंप्लीट करून द्या मित्रांनो लवकर. आणि आपले मिनी ब्लॉग कंटिन्यू चालू आहे. बस माझे 1 हप्ता पेपर आहे, मग मी नागपूरला चालत जाणार. तर मित्रांनो हा होता लांजा व्हिडिओ. तर आपण हा व्हिडिओ इथे सेंड करू. दिस इज MS34 रायडर शायनिंग ऑफ. बी सेफ, राइट सेफ, बाय बाय. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, लाइक और शेयर ठोक दीजिए. 5000 लौटे दिख जाना चाहिए. ये 4000 के लिए मैं यहाँ पे नहीं खड़ा हूँ.